चिकन तर तुम्ही खूप वेळा खाल्लं असेल, पण माझी मम्मी ज्या पद्धतीने हे झणझणीत सुक्कं चिकन बनवते ना, तसं तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा. तर सगळ्यात आधी चिकनमध्ये इथे मी हळद, धने पूड, चवीनुसार मीठ घालून हे चांगलं मॅरिनेट करून घेऊन 10 मिनिटं बाजूला ठेवायचंय. त्यानंतर आता कुकरमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील चांगला परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये चिकन घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं गरम पाणी घालून आपल्याला 2 शिट्ट्या काढून हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचंय. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये सगळ्यात अगोदर तेजपत्ता घालायचा. त्यानंतर कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट देखील घालून घेते. त्यानंतर टोमॅटो घालून तो चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट, मालवणी मसाला, मटण मसाला, गरम मसाला आणि काळा मसाला घालून ते देखील चांगलं परतवून घ्यायचंय. याच्यामध्ये मी एक वाटण घालते. त्यामध्ये मी भाजलेलं खोबरं, कांदा, आलं, लसूण असं एक वाटण तयार करून घेतलं होतं. ते देखील याच्यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचंय. मसाल्याला छान तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपल्याला शिजलेलं चिकन घालून सगळं एकजीव करून घ्यायचंय. गरजेनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. तर बस तयार आहे ते आपल्या घरचं झणझणीत चमचमीत सुक्कं चिकन. गरमागरम भाकरीसोबत एकदा नक्की ट्राय करा.